नमस्कार, शुभांगी क्रिएशन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत ही बघा, ही कंटोळा आहेत ना, यांची आता आपण भाजी करूया। तर आता ही पहिल्यांदा आपण कापून घेऊया। कशी कापायची मी दाखवते। हे मधलं बी असतं ना, हे काढायचं। हे चमच्याने काढलं तरी चालेल। सुरीने काढता काढता हात कापायची भीती, म्हणून चमच्याने काढलं तरी पण चालेल। हे बघा, हे वाल भिजत घातलेले, हे मी घातले काल सकाळी, पण पाणी असं गरम केलं, एकदम कडकडीत गरम केलं आणि मग याच्यामध्ये टाकलं, म्हणून आजच्या ना मोड आले। ते बघा, दिसतात काय मोड? हे छोटे छोटे मोड आले। नाही तर वाल भिजायला जास्ती वेळ लागतो, पण गरम पाण्यामुळे आजच्या मध्ये काढायला मिळालं। आणि आत्ता हे पण मी गरमच पाणी टाकले त्याच्यामध्ये, तेव्हा कुठे ते आता काढायला मिळतील आपल्याला। तर आता हे सोलून घेऊया। सोलून म्हणजे हे वरचं कवर असतं ना, हे काढायचं। येणार आहे कठीणच। वाल मी रात्री कपड्यात बांधून ठेवले आणि पुन्हा आता 10 वाजता पाण्यामध्ये टाकले, गरम पाण्यात। हे बघा, हे साल टाकायचं आणि हे असं बिरडं घ्यायचं। हे बिरडं आहे ना, हे सगळ्यांना माहिती नाही वाल म्हणजे काय प्रकार आहे भाजी, कारण का रिसॉर्टला आलेली ना मागे, त्यांना वाल वगैरे काही माहिती नव्हतं। त्यांना भाजी पाहिजे होती, ती करून दिली, पण वाल कसे सोलतात कसे सगळं बघायला आलेली। हे बघा, हे असं बिरडं सोलायचं आणि मग ह्याची भाजी करायची। आता आपण कंटोळं आणि बिरडं हे धुवून वगैरे घेतलंय चांगलं। आता ह्याच्यावर टाकूया हिंग, हळद, मसाला। आपण एक बटाट पण टाकले भाजीमध्ये। आपण टाकलं तेल भाजीमध्ये, जिरं, नंतर हा कांदा कापलाय तो टाकूया। कढीपत्ता, हिंग तेलावर टाकूया। आता भाजी फोडणीला देऊया। थोडं पाणी टाकूया। झाकण ठेवूया, वरती पाणी टाकूया। भाजीमध्ये मीठ टाकून घेऊया। आता टोमॅटो टाकूया। थोडासा गरम मसाला, आता खोबरं, कोथिंबीर आणि गूळ टाकून घेऊया। आता आपण साखर पण टाकूया। ह्या भाजीमध्ये गूळ साखरेशिवाय मजा नाही, थोडी गोड पाहिजेच, कारण का हे वालाचं बिरडं थोडं उघडट असतं ना, त्याच्यामुळे साखर पाहिजे। गूळ आणि साखर, गूळ पण चालते, गूळ जास्ती टाकलं तरी पण। आता आपण गॅस बंद करूया, भाजी आपली तयार झाली। आता या जेवायला।